मंडळी, असं म्हणतात इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती आणि म्हणूनच पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा निर्माण झाली। खरं तर संपूर्ण भारतभर हा सण प्रत्येकाच्या प्रथेनुसार साजरा केला जातो। न खाई भोगी तो सदा रोगी अशी एक म्हणच प्रचलित आहे। त्यामुळे भोगीची भाजी खाणं खूप गुणकारी समजलं जातं। तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। सो त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर भोगीची मिक्स भाजी बनवण्यासाठी इथे मी संपूर्ण तयारी अगोदरच करून घेतलेली आहे। तर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, ओले हरभरे घेतलेले आहेत पाव वाटी, त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि ते घेतलेले आहेत। इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अर्धी वाटीला थोडा वरती, हिरवी मिरची आणि लसणाची थोडी पेस्ट घेतलेली आहे। एक वांग घेतले बारीक कापून आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवले। तर गाजर घेतले, थोडंसं वाटाणा घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या घेवड्याच्या शेंगा मी इथे निसून घेतलेल्या आहेत आणि त्या पाण्यात भिजत ठेवलेत। तर इथे गॅसवरती कढई ठेवली पहिल्यांदा मी, त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल घातलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायचे आपल्याला। जिरा आणि मोहरी घालून घेतल्यानंतर आपल्याला गरजेनुसार मसाले घालायचे। इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे, हळद पावडर घातलेली आहे थोडीशी, त्यानंतर मिरची पावडर घातलेली आहे। यामध्ये आता हिरवी मिरची आणि लसूण जी आहे ती पेस्ट केली होती ती घालणार आहे मी इथे। तर छानपैकी मिक्स करून घ्यायचं। शक्यतो थोडंसं तिखटपणा ठेवायचा भाजीला। आणि इथे मी कढीपत्ता घातलेला आहे, कारण आपल्या भाजीमध्ये मिक्स भाज्या असतात टोमॅटो गाजर वगैरे, तर त्याने थोडासा गोडवटपणा येतो, त्यामुळे थोडासा स्पायसीपणा ठेवायचा। मसाले वगैरे घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक एक करून भाज्या घालायच्यात। तर यामध्ये मी इथं स्वच्छ धुवून घेतले वांग, ते घातलेलं आहे। त्यानंतर ओले हरभरे घातलेले आहेत याच्यामध्ये मी, टोमॅटो घालायचं, त्यानंतर शेंगदाणे जे आहेत भिजवलेले ते घातलेले आहे मी इथे, आणि वाटाणा आणि गाजर जे आहेत ते पण घालून घ्यायचे। तर बरेच जण याच्यामध्ये शेवग्याची शेंग किंवा बटाटा पण घालतात। तर प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये भाज्या कमी जास्त करू शकता, भाज्यांचं प्रमाण जे आहे ते। आणि आता याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा घालायच्या आहेत निवडून घेतलेल्या। तर भाज्यांचं प्रमाण घेताना फक्त घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत त्या थोड्याशा जास्त प्रमाणात ठेवायचं आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं। खरं तर भोगी हा सण जानेवारी महिन्यात येतो, त्यामुळे काय होतं या महिन्यात थंडी जास्त पडलेली असते, त्यामुळे भोगीच्या भाजीमध्ये असलेले उष्णता गुणधर्म यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी चांगलाच फायदा होतो। आणि या पद्धतीने नक्कीच बनवून पहा। अगदी गावाकडे बनवली जाते त्याच पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करते। आम्ही लहानपणी खायचो, तर याच पद्धतीने माझी मम्मी करायची। तर छानपैकी मिक्स करून झाले। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। तर इथे मी सेंधा नमक वापरलेला आहे, तुमचं जे नमक आहे ते तुम्ही वापरू शकता। तर तीळ घालायचे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर असे तीळ घातलेले आहेत मी, पाहू शकता। आता हे पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं। तर तुम्ही असंही शिजवू शकता। तर आपल्याला याच्यामध्ये अजून ॲड करायचे ते शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे, त्यामुळे तो शेंगदाण्याचा कूट ॲड करूयात आणि नंतर पुढची प्रोसेस करूयात। तर आता शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण शिजवून घेणार आहोत। तर हे पण आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात। तर शेंगदाण्याचा कूट जो आहे तो खूप जास्त बारीक नाही करायचा आहे, थोडासा ओबडधोबड वाटलेला असावा, त्याने म्हणजे छान लागते टेस्ट। तर मिक्स करून झाले आणि याच्यामध्ये मी पाहू शकता अगदी एक पेलाच पाणी घातलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते भाजीच्या कुठपर्यंत पाणी ठेवायचं ते, जेणेकरून भाजीमध्ये जास्त पाणी राहत नाही आणि खूप जास्त कोरडी पण भाजी होत नाही। अगदी अंगाबरोबर म्हणजे पाणी राहतं त्याला आणि खूप छान खायला खूप छान वाटते म्हणजे। तर हे पाहू शकता या पद्धतीने इतकं पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला, तुमची भाजी जेवढी असेल त्या प्रमाणामध्ये। आता याच्यावर झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया। तर एक 15 मिनिटानंतर इथे आपली भाजी छान शिजलेली आहे आणि पाणी देखील हे पाहू शकता आटत आलेलं आहे। तर मध्ये मध्ये मी झाकण काढून पाहिलं होतं, तर तुम्ही देखील पाहायचं की भाजी शिजली की नाही ते।
तर इथे छानपैकी शिजली आहे भाजी आणि हे पाहू शकता. आता गॅस बंद केला आहे मी इथे आणि पाहू शकता आपली भाजी कशा पद्धतीने तयार झाली. खूप जास्त कोरडी पण नाही झाली आणि खूप जास्त पाणी पण नाही झाले भाजीमध्ये. तर अशी भाजी खायला खूप छान लागते. बाजरीची भाकरी म्हणजे तिळाची भाकरी, तर त्याबरोबर खूप छान लागते. इथं भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे मी आणि ही पण छान आपण मिक्स करून घेऊयात आणि खूप छान दिसते भाजी, मिक्स भाजी आपली. तर या भाजीबरोबर खाण्यासाठी भाकरी कशी बनवायची त्याची रेसिपी देखील मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, नक्कीच पहा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. आणि तुम्ही देखील या पद्धतीची भोगीची भाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. तर असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपण आता प्लेटिंग करूयात. तर याबरोबर खाण्यासाठी इथे मी मिरचीचा ठेचा केलेला आहे, त्यानंतर तिळाची भाकरी बनवलेली आहे आणि इथे कांद्याची पात. तर ठेच्याची रेसिपी देखील मी तुमच्याशी शेअर केलेली आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, नक्कीच पहा आणि नक्कीच बनवा. चला तर मग पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.